नमस्कार मंडळी. मी मूठभर कोथिंबीर धुवून स्वच्छ करून घेतली आहे. थोडासा आल्याचा तुकडा, थोडासा लसूण घेतला आहे आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं अगदी पाणी टाकून आपल्याला हा हिरवा मसाला वाटून घ्यायचा आहे. आता 1.5 किलो चिकन मी स्वच्छ धुवून घेतलं आहे. त्याच्यावर मीठ, हळद आणि गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि हा जो आपला हिरवा वाटण आहे ना, ते घेतलेला आहे आणि ही काश्मीरी लाल मिरची, म्हणजे आपला रस्सा जो आहे तो चांगला लाल भडक होईल म्हणून. आणि आता हे जे सगळे टाकलेलं जिन्नस आहे ते आपण सगळं चिकनला लावून घेऊया आणि एक लिंबाचा रससुद्धा त्याच्यामध्ये टाकायचा आहे. आता हे मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला 1 तासभर तरी लागेल, म्हणजे बाकीची सगळी तयारी करेपर्यंत बरोबर 1-पाऊण तास होणार. तर तोपर्यंत हे मॅरिनेटसुद्धा होऊन जाईल चिकन. म्हणून सर्वात आधी मी चिकनला मसाले वगैरे लावून घेतलेले आहेत. तर आता हे आपण झाकून बाजूला ठेवून घेऊया आणि हे जे आपलं कलेजी आहे ना, ते जर का आपण आधीच टाकली असती ना, तर ती तुटू शकते ना, म्हणून मी मसाला लावल्यानंतर त्याच्यावर ठेवली आहे. तर आता हे बाजूला ठेवून घेऊया आणि आपण मसाल्याची तयारी करूया. तर त्यासाठी मी 3 चमचे धणे घेतलेले आहेत, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे आणि ते थोडंसं परतून घेऊया. नंतर लवंगा घेतलेल्या आहेत 5-6. जर का आपण जास्त लवंगा घेतल्या ना, तर आपली जी आमटी आहे ना, ती खूप जास्त ना तिखट होते खूप. म्हणून जास्त टाकायचं नाही. काळे मिरे आणि लवंगा हे जरा जपूनच टाकायचे आणि त्याच्यामध्ये मग मी दालचिनी पण टाकली आहे. 2 कांड्या फक्त टाकल्या आणि जो कांदा चिरलेला आहे, 2 मोठे-मोठे कांदे मी चिरले होते, तर तो आपण ह्या मसाल्यामध्ये भाजून घेऊया छानपैकी. आता मी सुकं खोबऱ्याचा वापर करणार आहे. सुक्या खोबऱ्यामुळे आपलं जे चिकन आहे ना, ते खूप छान होतं. कोंबडी वडे त्याच्यासोबत ना खूप मस्त लागतात. म्हणून मी 1 वाटी पूर्ण घेतलेली आहे आणि ती मिक्सरमधून आधी वाटून घेतली, कारण की मग ते जे तुकडे वगैरे करावे लागत नाही आणि तुकडे आहेत ना, ते वाटले जात नाहीत. तर त्याच्यासाठी एकत्रच सगळं काम होईल, काम वाचेल म्हणून. आणि आता थोडंसं तेल टाकून मी परतून घेतलं आहे. आता हे सुद्धा मसाला त्याच्यामध्ये ओतून घेऊया कांद्या खोबऱ्यामध्ये आणि आता हा थंड झाला, की हा मसाला आपण मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी आधी कोथिंबीर आणि टोमॅटो, आलं, लसूण मी आधी चिकनलासुद्धा लावलेलं आहे ना आलं, लसूण, म्हणून आत्ता कमी टाकलेला आहे. म्हणजे तोच पार्ट घ्यायचा आपण आणि त्यातलेच थोडासा मसाला आपण चिकनला लावून घ्यायचा. आता कांदा जो मसाला आहे ना, कांद्याचा मसाला, तो त्यातला अर्धा मी बाजूला ठेवला आहे. आता हा जो मसाला आहे तो आपण 2 बॅचमध्ये वाटून घेऊया आणि आता आपण भाजणीची तयारी करूया. तर त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली होती. त्याच्यामध्ये 3 चमचे धणे टाकलेले आहेत आणि अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे. 1 चमचा बडीशेप घ्यायची आहे. बडीशेप आवर्जून घ्या. त्याच्यामुळे खूप छान फ्लेवर येतो, खूप छान सुगंधसुद्धा येतो वड्यांना. आता थोडंसं भाजल्यानंतर मी त्याच्यामध्ये उडदाची डाळ आहे ना, बघा, बरोबर तितकंच प्रमाण घ्या. उडदाची डाळ जी आहे ती मी बरोबर पाववाटी घेतली आहे. माझ्याकडे काळे मिरे नाही आहे, तर मिरेची पावडर आहे, तर ती मी टाकली आहे अर्धा छोटा चमचा. लवंगासुद्धा टाकलेल्या आहेत 5-6. तर तुमच्याकडे काळे मिरीची पावडर म्हणजे काळे मिरे असतील ना, तर 10-12 टाकले तरीसुद्धा चालतील. आता हा जो आपली जी भाजणी आहे ती छान खमंग भाजून घ्यायची. त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये अर्धा चमचा मेथीचे दाणे टाकायचे. पण मेथीचे दाणे टाकायचे, त्याच्यामुळे आपले जे वडे आहेत ना, ते खूप छान होतात आणि मेथीचे दाणे कडवट वगैरे होत नाही. आता ही पावडर जी आहे ना, ती अगदी बारीक अशी मिक्सरमधून वाटून घेतलेली आहे. आधी थंड करायचं, म्हणजे ह्याची पावडर छान होते आणि कडक असलं पाहिजे ना, म्हणजे जी डाळ आहे ना, ती कडक असायला पाहिजे. गरम आहे ती जराशी थंड झाली की लगेच वाटून घ्यायची. आता तांदळाचं पीठ मी 2 वाट्या घेतलेलं आहे. त्याच वाटीने सगळं मोजून घ्यायचं. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि जो रवा आहे ना, तो मोठे 2 चमचे, म्हणजे पोहे खाण्याचा चमचा आहे ना, त्याच्यापेक्षा मोठा चमचा असतो, ते मी 2 चमचे घेतले आहे. तर मीठ घेतलेलं आहे, जे आपण भाजणी केली आहे ना, ते घेतलेलं आहे. तर आता मिक्स करूया. मी एका बाजूला ना गॅसवर पाणीसुद्धा तापायला ठेवलेलं आहे. चांगलं गरम, उकळतं पाणी असायला पाहिजे असं नाही, पण एकदम चांगलं गरम असायला पाहिजे. ह्या पाण्याने आपल्याला हे पीठ जे आहे ना, ते मळून घ्यायचं आहे. तर त्यासाठी पीठ व्यवस्थित, पाणी जे आहे ना, ते पिठामध्ये व्यवस्थित ओतून घ्यायचं आणि उलताण्याने असं मिक्स करून घ्यायचं. लगेचच्या लगेच हात लावायचा नाही. उलताण्यानेच मिक्स करून घ्यायचं, नाहीतर हाताला चटके बसू शकतात, पण कारण की पाणी खूप गरम आहे ना म्हणून. तर ते असंच आपल्याला एका हाताने भांडं फिरवत राहायचं आणि दुसऱ्या हाताने उलताण्याने असं फिरवत राहायचं आणि गरम-गरम, खरं तर हे पीठ थंड होऊन द्यायचं नाही, गरम-गरम असतानाच मळायचं, पण खूप कडक असताना नाही. तर असा छान कडक कसा त्याचा गोळा मळून घ्यायचा आणि मळल्यानंतर आपल्याला तो एका ना भांड्यामध्ये दाबून ठेवायचा तासाभरासाठी. छान पीठ मुरलं पाहिजे, पण पीठ मळताना आपला पिठाचा गोळा जो आहे ना, तो चांगला कडक मळायचा. कडक म्हणजे खूपच कडक नाही, पण ज्वारीचं जे आपण भाकरीचं पीठ मळतो ना, त्याच्यापेक्षा जरा घट्ट मळायचं. तर आता पिठात जितकं पाणी पाहिजे ना, तर पाणी एकत्रच ओतायचं नाही. थोडं-थोडं लागेल तसं पीठ आपण टाकायचं. नाहीतर काय होतं, आपण हात लावलेला नसतो आणि आपल्याला त्याचा अंदाज येत नाही. नाहीतर काय होईल, खूप जास्तच पाणी पडेल त्याच्यामध्ये. पण असं करू नका. जर का तसं जरी चूक झाली, तर मग थोडंसं
तांदळाचं पीठ, डाळीचं पीठ हे सगळं थोडं मिक्स करावं लागेल. मग ही अशी झंझट व्हायला नको म्हणून पाणी जरा व्यवस्थितच बेताने वापरा. पाणी आता पीठ घट्ट मळलं की मग त्याच्यावरती चमचाभर तेल टाकून घ्यायचं आणि परत एकदा पिठाला फक्त जरा वेळ असं दाबून घेऊया, लावून घेऊया जरासं तेल. काय इतकं मळत बसायची गरज नाही आहे. भांडं क्लीन झालं बस. आणि आता हाच गोळा जो आहे ना तो छान गरम आहे. मग तो गरम असतानाच ना त्याच मापाचा टोप घ्यायचा आणि त्याच्यामध्ये दाबून ठेवायचा. आता तुम्ही ना आधीच म्हणजे जेव्हा आपण पीठ मिक्स केलं ना त्याच्यामध्ये एक काकडीसुद्धा किसून टाकली ना तरीसुद्धा खूप छान हे वडे होतात. पण मला काय झालं, मुलांनी आणूनच दिली नाही काकडी, त्याच्यामुळे मी टाकली नाही. नाहीतर मी नेहमी काकडी वापरतेच आणि ती खूप सुगंधित होतात आणि टेस्टीसुद्धा खूप होतात. तर आवर्जून ना काकडी टाकाच टाका. आता मी या टोपामध्ये ठेवलेलं आहे आणि ते आता दाबून पीठ झाकून ठेवायचं. आता हे पीठ छान गरमच आहे. चला, पीठ आता मी बाजूला ठेवलेलं आहे. ते तासभर होऊन जाईल जोपर्यंत माझं बाकीची कामं होत आहेत. तर आता मी तेल घेतलेलं आहे, ते पण भरपूर घेतले आहे. तमालपत्र घेतलेले आहेत आणि एक छोटासा कांदा आहे तो टाकलेला आहे बारीक चिरून. आता कोंबडी वड्यांचा जो रस्सा आहे ना तो मी करते आहे आणि खूप छान झालेला तो रस्सासुद्धा. कोंबडी वड्यांसोबत हा असा रस्सा केला ना, किंवा कोंबडी वडे आहेत ना ते फक्त रस्स्यांबरोबर नाही, म्हणजे चिकनबरोबरच नाही तर काळ्या वाटाण्यांबरोबर सुद्धा खूप छान लागते. कारण काळे वाटाण्याची आमटीसुद्धा ना चिकनसारखीच लागते ना. मटन किंवा चिकन त्याच्यासमोर फेल आहे खरं तर. तर आता हा जो आपला कांदा छान परतून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये वाटलेला मसाला टाकला आहे. घरगुती तिखट जे आहे आपला साठवणीचा मसाला तो टाकलेला आहे. आणि आता छान आपल्याला हा मसाला तेलामध्ये तळून घ्यायचा आहे. छान त्याला तेल सुटलं पाहिजे असं छान परतून घ्यायचं. म्हणजे खूप जास्त आता भाजायची गरज नाही आहे, कारण जो माझा कांदा आणि खोबरं आहे ना ते आधीच मी छान भाजलेलं आहे म्हणून. मग मी तरीसुद्धा तो मसालासुद्धा चांगलाच भाजलेला आहे. आता आपण हे चिकन सोडून घेऊया. तोपर्यंत चांगला माझा पाऊण तास झालं होतं. चिकन चांगलं भिजलेलं आहे, म्हणजे चांगलं मॅरिनेट झालं आहे. तर आता हे मिक्स करून घेऊया. चिकनला सगळा मसाला कोट झाला पाहिजे असं फक्त मिक्स करून घेऊया. आणि जरा वेळासाठी मी कधीच ना चिकन टाकल्यानंतर थोडंसं परतून लगेच पाणी टाकत नाही. त्याला थोडा वेळ शिजू देते, निदान 20% तरी शिजलं पाहिजे, त्याला असं पाणी सुटलं पाहिजे. मगच मी त्याच्यामध्ये पाणी टाकून मग शिजवते. त्याच्यामुळे ना चिकन आपलं जे ना वातड होत नाही, त्याचे ना एकदम कडक तुकडे राहत नाहीत आणि तुकडे ना असे पीस वेगळे पडत नाहीत. चिवट असं व्हायला पाहिजे ना चिकन, म्हणून मी तसं करते. थोडंसं शिजवून घ्यायचं, निदान 30% तरी शिजलं पाहिजे. त्याच्यानंतरच मग आपण पाणी टाकून मग कुकर लावून टाकायचा. हां, आणि मला बरेच जण विचारतात की तू चिकन कुकरमध्ये का शिजवते? कुकरमध्ये तर शिजवायची गरज नाही आहे, चिकन लगेच शिजून जातं. कारण की जर का तुम्ही म्हणजे मला टोपातलं चिकन आवडत नाही खरं तर करायला. त्याला ना तेलसुद्धा लवकर सुटत नाही आणि तो जो म्हणजे आता मला सवय झालेली आहे कुकरचं चिकन खायचं, तो खूप छान लागतं. त्याला छान तेल सुटलेलं असतं आणि खूप मस्त होऊन जातं, छान मुरलेलं असतं त्याच्यामध्ये चिकन. आता काही जणी म्हणतील की आमचा टोपामध्ये पण तसंच छान होतं. तर मग तुम्ही तसं करा, तुम्हाला तसं आवडतं, जसं आम्हाला आवडतं तसंच मी करणार ना. आता तुम्ही सांगाल तसं मी नाही करू शकत. माझ्या घरात जसं आवडतं तसंच मी करणार. 3 शिट्यांमध्ये आपलं जे चिकन आहे ते खूप छान शिजलेलं आहे. चला, आता कुकर थंड होतोय तोपर्यंत मी इथे 2 प्लास्टिकच्या म्हणजे एका पिशवीचे 2 असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्या पिशवीला एका बाजूने जरासं तेल लावून घेतलं आहे थोडंसं. आणि बघा पिठाचा गोळा जो आहे तो आता छोटासा गोळा मी घेतला हातावर आणि तो थोडासा गोल असा वळून घेतलेला आहे. आणि पीठ आहे ना आपलं गरमागरम पीठ होतं ते मळून म्हणजे मुरून छान ना नरम झालं आहे. म्हणजे मगाशी किती कडक पीठ होतं आणि आता बघा किती नरम झालं आहे. आता हे जो गोळा आहे ना त्याच्यावर जरासं मी तेल लावून घेतलं आणि तो फक्त असं दाबून घेतलेला आहे. तुम्हाला जर असं भाकरी सगळं थापून घ्यायचं असेल तर तसं पण तुम्ही करू शकता. आणि किंवा ना मग बघा ती प्लास्टिकची पिशवी आहे ना एका हाताने सरकवत राहायची आणि दुसरीकडे आपला बोट आहे ना प्लास्टिकच्या वरून असं सरकवायचा. हवी तितकी पातळ करता येते. आपण जितकी पुरी पातळ करतो ना त्याच्याहून जराशी जाड करायच्या हे वडे. तर काही जणी बोलतात की तुझ्यापेक्षा छान आम्ही करतो. तर हो, तुम्ही खूप छान करता. मला कदाचित तसं येत नसेल, पण मी असं करते, तर तेच मी तुम्हाला सांगते. तर आता मी हे ना असे वडे केले होते, ज्याला मधून आपण होल करतो. तर ते माझ्या मुलांनी मला सांगितलं की आई नको करू असं, म्हणजे पुऱ्या छान फुललेल्या कर. तर मग मी नंतर नाही केल्या ते तसे, सगळे टम्म फुगलेले असेच केल्या. तर आता बघा किती छान वडे झालेले आहेत. छान एकदम ना. आणखीन एक सांगते गोष्ट, की जर का आपल्याकडे ही कढई असेल ना, ही भिडाची कढई आहे. ही आत्तासुद्धा ॲमेझॉनवर वगैरे मिळते, ऑनलाईनसुद्धा मिळते. मला बऱ्याच मुली आहेत ना, डेली कमेंट असते की मला ही घेऊन दे, मला घेऊन दे. तर मला ते माहीत नाही आता कुठे मिळतात, पण बऱ्याच ठिकाणी यूट्यूबवर तुम्ही सर्च करा, खूप ठिकाणी मिळतात. तर मला अजूनसुद्धा असं वाटतं की एखादी कढई आणखी एक घ्यावी. इतकी छान ही कढई आहे ना, याचे गुणधर्म इतके छान आहेत.
परत तुम्हाला त्याचे फायदेसुद्धा ना खूप खूप फायदे त्याचे. तुम्ही ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये जर का तळलत ना कोणताही पदार्थ, तरी तो तुमचा पदार्थ करपेल किंवा म्हणजे मला त्याचा फ्लेवर पण नाही आवडत आणि मला आवडतच नाही. आता मी जवळजवळ 20 वर्षांपेक्षा जास्त माझी या कढईला वर्ष झालेली आहेत आणि ही मी ₹350 20 वर्षांपूर्वी घेतली आहे. मग मी तुम्हाला आत्ता मला माहीत नाही ती मी दारावर घेतली आणि दारावर असे गोष्टी येतात. तवे, भिडाची कढई, परत भिडाचे जे आपले आप्प्यांचं भांडं वगैरे सगळं मिळतं दारावर. तुमच्याकडे आले तर ठीक, नाहीतर मग असे बाजारसुद्धा आणि आता तर उलट बरं आहे हल्ली. ऑनलाईन मिळतं सगळं. तुम्ही सर्च करा तुम्हाला मिळेल. मला रोज काही मुलींची कमेंट असते, की "ताई मला घेऊन दे ना अशी कढई. तुझ्याकडे जी कढई आहे ती मला खूप आवडते." तर ही कढई ना तुम्ही ऑनलाईन नक्की घ्या. आता ती बहुतेक ना ₹650 मिळते. तर बिनधास्त घ्या, काय हरकत नाही. तेव्हा मी ती 350 घेतली आहे, तर तुम्हाला आत्ता ती 600 मिळाली तर काही वाईट नाही आहे. तर ही घ्या आणि याच्यावर ना फ्लेम तुम्ही एकदम फास्टच ठेवा आणि त्याच्यावर कोणताही पदार्थ तळा. करपणार नाही अजिबात आणि छानच होणार, खरपूस खमंगच होणार. म्हणून तुम्ही नक्की ही कढई घ्या. तर ती स्टीलच्या कढईमध्ये तळलेले पदार्थ तुम्हालासुद्धा आवडणार नाहीत. तर चला, आपले हे छान टम्म फुगलेले कोंबडी वडे तयार आहेत आणि हे ना खूपच खूप छान लागतात. एकदम खुसखुशीत खमंग होतात हे वडे आणि इन्स्टंट. कोणाकोणाला ना बऱ्याच मुलींना जरासुद्धा वेळ नसतो. कामावरून आल्यानंतर त्या बिचाऱ्या कधी करणार? म्हणून ह्या असं सुद्धा करू शकता. आपल्या घरामध्ये तर चण्याचं पीठ असतं. बरं चण्याचं पीठ मिळतं सुद्धा रेडीमेड. पाव किलो आणलं तरीसुद्धा मिळेल. परत तांदळाचं पीठसुद्धा मार्केटमध्ये मिळतं. तर ते सुद्धा आणून आपण मिक्स करू शकतो. किलोभर आणलं जर का तुम्ही किंवा अर्धा किलोचं पण मोदकाचं पीठ मिळतं ना, तेच घेतलं तुम्ही तरीसुद्धा चालेल. आणि हे आपण पटकन करू शकतो. उडदाची डाळसुद्धा मिळते. फक्त भाजायचं जरासं आणि त्याचं पीठ करायचं. खूप छान होतात हे वडे आणि फक्त आवर्जून त्याच्यामध्ये एक काकडी किसून टाका. मी टाकली नाही आहे, कारण की मला आणून दिली नाही म्हणून मी मगाशी सांगितलं तुम्हाला. तर आता बघा हे एक जो वडा आहे ना, तो तुम्हाला जरासा मी पातळ करून दाखवला. तरीसुद्धा ती खूप छान तळली गेलेली आहे. म्हणजे फुललेसुद्धा छान आणि हे वडे जे आहेत ना, बऱ्याच वेळ असेच टम्म फुगलेले राहतात. म्हणजे नरम नाही होत आणि ना अजिबात तेलकट. बरं तुम्हाला ते पण सांगते, या कढईचा गुणधर्म असा पण आहे, की तुम्ही कोणताही पदार्थ करा, अजिबात तेलकट होणार नाही. खरंच खूप छान आहे. फक्त ती आणल्यानंतर जसं की सीझनिंग करण्याचं प्रकारसुद्धा म्हणजे पद्धतसुद्धा कशी आहे ते सगळं बरंच यूट्यूबवर बऱ्याच व्हिडिओमध्ये असतं. तर बघा तुम्ही ते कसा वापरायचा सुरुवातीला कढई. मग ती स्वच्छ धुवून वगैरे अशी ही कढई वापरायची. पण नसेल ना तुमच्याकडे तर आवर्जून ही कढई घ्या आणि कधीच ॲल्युमिनियम किंवा स्टीलच्या कढईमध्ये तुम्ही तळू नका. मग त्याचे ना फ्लेमचा विचार करावा लागतो, की फ्लेम स्लो करायची का फास्ट करायची. या कढईमध्ये तुम्ही फास्टच ठेवा आणि फास्टवरच तुम्ही तळा. मस्त खमंग खुसखुशीत पदार्थ होणार. गोड असू देत किंवा तिखट पदार्थ असू देत. चला तर मग आणखीन एक गोळा मी घेतलेला आहे आणि तो बघा आपल्याला बोटानेच असा सरकवायचा आहे. जर का खाली आणि वर दोन्हीकडे मग प्लास्टिक ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपले वडे बघा कसे पटकन सरकतात. एकदम मस्त आणि एकसारखं आपल्याला लगेच लक्षात येतं. कुठे जाड असेल ना, तर तो जाड भाग आहे तो जरासा पुढे-पुढे सरकवायचा आणि या वड्यांना ना लाटायची वगैरे काही गरज नाही लागत आणि लाटले नाही जाणार कारण ते सरकते पुढे-पुढे. म्हणून तुम्हाला हे बोटानेच करावं लागणार आणि अजिबात घाबरू नका. अजिबात चुकणार नाही. चला तर मग आता आपले हे जे वडे आहेत ते सुद्धा तयार आहेत आणि वडे जेव्हा आपण तेलात सोडले, आता तुम्हाला मी सांगितलं मी फ्लेम ही फास्टच ठेवलेली आहे आणि वडे सोडले ना, की त्याच्यावर तेल तुम्ही उडवले ना, तर लगेचच्या लगेच आपले जे वडे आहेत ना, ते फुगायला सुरुवात होतात. मग दोन्ही बाजूने तसंच करायचं म्हणजे छान तळले जातात. खमंग खुसखुशीत होतात त्याने. पुरी तळून झाली ना, की तेलाच्या बाहेर अशी थोडा वेळ अशी आडवी करून ठेवायची. सगळं तेल निघून जातं आणि बघा तुम्हाला दिसतानाच दिसत असेल, अजिबात पुरी कुठेही तेलकट झालेली नाही आहे. आपल्या साध्या पुऱ्या असतात ना, त्यासुद्धा अजिबात तेलकट होणार नाहीत. चला तर मग आता आपल्या चिकनचं काय बघूया. कुकर उघडलेला आहे आणि बघा चिकन एकदम मस्त रेडी आहे. आता मी त्याच्यावर परत एकदा थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि आता वाढून घेऊया जेवण. तर आता मी तुम्हाला रस्सा दाखवते. मी नेहमी तुम्हाला असं सुक्कंच चिकन बऱ्याच वेळा दाखवलं आहे. आज मी ग्रेव्ही केलेली आहे. आता हे गरमागरम आहे ना, म्हणून हे थोडंसं पातळ दिसतो आहे रस्सा, पण थोड्या वेळानंतर तो थोडासा घट्ट होईल. तर आता मी हे वाढून घेते चिकन. बऱ्याच वेळा असं होतं, की आपण जर का भाजणीचं पीठ तयार करून ठेवलं ना, म्हणजे असं होतं नेहमी. आपण अर्धे वडे करतो, मग अर्धं पीठ ना बरेच दिवस तसंच राहून जातं आणि नंतर मग त्याचं थालीपीठच करतो शेवटी आपण. तर मग त्यापेक्षा ना आपण जर का असं इन्स्टंट वडे केले, तर ते वाटणारच नाहीत, की ते इन्स्टंट केलेत. कारण की काहीच कमी नाही त्याच्यामध्ये. सगळंच टाकलेलं आहे आपण. मग ते आपण आरामात करू शकतो आणि खूप छान होतात हे वडे. आता आपलं चिकन थाळीसुद्धा वाढून तयार आहे
आणि वडेसुद्धा वाढून तयार आहेत. बघा किती वेळ झाला तरी फुगलेलेच आहेत अजूनपर्यंत. तर तुम्हाला आवडली का माझी ही रेसिपी? नक्की कमेंट करून सांगा. बाय.